नगरपालिके क्षेत्रामध्ये सातत्याने विषय जे घडून येतात त्या अनुषंगाने आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतली आहे। पहिला मुद्दा बोर्डावरती आलेला नाव होता, त्या अनुषंगाने आम्ही असलेल्या प्रशासनाला जाग दिली की बाबा रे, एखाद्या स्पेसिफिक जिल्हाध्यक्षाचं नाव प्रशासकीय फलकावर तुम्ही टाकू शकत नाही। त्या अनुषंगाने ते बोर्ड काढण्यात आले। त्यानंतर वर्धापन दिन साजरा करण्यानिमित्ताने त्यांनी वन विभागाच्या भिंतीवरती प्रशासकीय मालमत्तेवरती चिन्ह आणि नाव कोरले। त्या अनुषंगाने आम्ही त्यांना परत जाऊन ते सांगितलं आहे की हे जे तुम्ही करताय ही लोकांची, ही जनतेची मालमत्ता आहे, ही माझी एकट्याची किंवा माझ्या स्पेसिफिक पक्षाची नाही। लोकांचा पैसा त्या विषयाला लागलेला आहे आणि ती इमारत अजून तयारही नाही झाली, ती भिंत अजून तयारी नाही झाली तरीसुद्धा त्याच्यावरती चित्रीकरण करण्यात आले। त्यानंतर जेव्हा प्रोटेस्ट करण्यात आले, आम्ही पोलीस प्रशासनाजवळ मागणी केली वेगवेगळ्या पद्धतीची, त्या विषयात असलेल्या प्रशासनाने ते नाव आणि ते चिन्ह काढण्यात आलं। ते सगळं काढून झाल्यानंतर दोन नगरसेवक आहेत, माझे मित्र आहेत, पक्ष कुठलाही असू दे, आम्ही एकत्र बॉडीत बसतो। त्यांनी आणि एक कोणतरी कार्यकर्ता त्यांच्यासोबत, त्यांनी भरपूर काही प्रश्न विचारले। साजिद सरगुरो त्यांनी विचारलं 70 वर्षात काँग्रेसने काय केलं। त्यांनी बोललं की 14 वर्षात आम्ही विकासाचं काम काय केलं। त्यांनी असं सांगितलं जुम्मा काय झाले। हे सगळे जे स्पेसिफिक प्रश्न आहेत ह्याचं उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद आहे। पहिला मुद्दा असा आहे की असलेल्या नगरसेवकांनी आपली जबाबदारी ही स्वीकारली पाहिजे। जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांनी कुठलेही कृत्य करताना पहिले शहानिशा केली पाहिजे, नंतर केलं पाहिजे। आज लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि लोकांनी निवडून दिल्यानंतर डिसिप्लिन हे आपल्यात पहिलं आलं पाहिजे, मग लोकात फिरलं पाहिजे। त्या अनुषंगाने त्यांनी पुढे गेलं पाहिजे, ही त्यांना माझा एक मित्र म्हणून सल्ला आहे। दुसरा, त्यांनी सांगितलं की 70 वर्षात काँग्रेसने काय केलं। 70 वर्षात जे काँग्रेसने केलं तेच BJPने विकण्याचं काम केलं, हे सगळ्यांना माहिती आहे। आणि सुईपासून तर प्लेनापर्यंत हा जो काही डिस्टन्स होता तो कव्हर केला आहे तो 70 वर्षातच झाला आहे, आज नाही झाला आहे। कोकणातले रस्ते पण काँग्रेसच्या काळातच झालेत, आज 14 वर्षात नाही झालेत। आणि जर तुमचं असं सांगणं असेल की 14 वर्षात झालेत तर मला त्याचं स्पष्टीकरण दिलं तर मी पण ॲग्री करीन आणि मी पण तुमच्या होला हो बोलीन। दुसरा विषय, स्पेसिफिक मुद्दा, त्यांनी सांगितलं की जुम्मा 4 दिवस की 8 दिवस काहीतरी झाले। आम्ही सोबतच निवडून आलो आहे, एकदाच निवडणूक झाली आणि त्याच निवडणुकीच्या रिंगणात आम्ही सोबत निवडून आलो आहे। आता 4 दिवस आहेत की 3 महिने आहेत, तो गॅप त्यांनी बघावा ही विनंती। त्यांनी परत सांगितलं आम्हाला की आमचे कार्यकर्ते म्हणजे त्यांचे कार्यकर्ते ह्यांनी जरी कुठलाही कृत्य केला तर आम्हाला त्यांना पाठिंबा द्यायला लागतो, मग दगड मारण्याचा कार्यक्रम असू दे। अहो, तुम्ही हे असे सगळे वक्तव्य करताना जरा विचार करा तुम्ही काय बोलताय, आणि तुम्ही जेव्हा बोलताय ना त्याला काहीतरी ताळमेळ असला पाहिजे। काहीतरी एखादा व्यक्ती, एखादा कार्यकर्ता कुणाच्या ऑफिसवर जाऊन दगड मारत असेल आणि तुम्ही त्याला समर्थन करताय, आणि हे तुम्ही बोललात ना, हे जबाबदार व्यक्ती आहेत आणि बोलताना विचार करा। मी तुमची इंटरव्ह्यू बघितली, मला चांगलं काय वाटलं की माझ्यासोबतचे नगरसेवक मला पहिल्यांदा बोलताना दिसले आणि तुम्ही बोललात ते हे चांगलं वाटलं मला, आणि परत तुम्ही बोलाल आणि तुम्हाला मी बोलायला भाग पाडेन, ह्याच्यात काहीही दुमत नाही। अशा पद्धतीचे जे तुम्ही कृत्य करताय किंवा चित्रीकरण करताय किंवा हे तुम्हाला सोबत नाही, तुमच्या पर्सनॅलिटीला सोबत नाही। एखादा कार्यकर्ता चूकबुलाने करतो, समजत येतो, चुकी आमच्यानी पण होणार, आम्ही नाही बोलत की आम्ही 100% परफेक्ट आहोत, पण जाणून बुजून करणे आणि चुकी घडवून मुद्दामून करणे ह्याच्यात फरक आहे। म्हणून हे सगळं करताना तुम्ही पहिले बघा तुम्ही काय करताय। आता तिसरा मुद्दा मला परत दिलाय, लोखंडी फ्रेम तुम्ही लावले चिपळूण नगरपालिके क्षेत्रात, रस्त्याला खड्डे मारलेत आणि तिथं कोणी बोर्ड लावताय, त्याची परवानगी आहे का? तीही तुम्ही, मी आता तुम्हाला विचारतो, ती परवानगी असेल तर ती तुम्ही दाखवा किंवा तुम्ही लोकांना सांगा हो आम्ही परवानगी घेतली आहे। नसेल तर शासनाचा पैसा बुडवताय, शासनाच्या मालमत्तेचं नुकसान करताय। सत्ता एक हाती आली म्हणून ह्याचा अर्थ हे नाही ना पाहिजे ती मनमानी करा, पाहिजे ते करा। हा लोकांचा पैसा आहे, हा तुमचा किंवा माझा पैसा नाही, हा माझ्या खिशातला पैसा नाही, हा लोकांनी भरलेले जो घामाने जे कष्ट करतायत त्या लोकांनी पैसे 1-1 रुपये टॅक्सेसचे दिलेत, त्या अनुषंगाने हे सगळं चालले आणि विकासात्मक कामाला आमचा कधीही विरोध नाही आणि भविष्यातही नसेल। हे काल मला सगळं चित्र बघितल्यानंतर एक गोष्ट काय समजली, नगरसेवक होणेच म्हणजे सगळं नसतं। नगरसेवक हा जनतेची सेवा करणारा असतो, हा वॉर्ड मर्यादित नसतो, आणि त्या नगरसेवकांनी कुठलाही विषय जर चुकीचा असेल तर लोकांच्या नजरेसमोर तो आणून ठेवला पाहिजे आणि दाखवला पाहिजे।
हेच नगरसेवकाचं काम आहे. आणि सांगितलं की साजिद स्वतःच्या वार्डात काम केलं पाहिजे. 14 वर्षात मी ठोकून इथं सांगेन, 14 वर्षात आमच्या वार्डात 1 रुपयाचं काम झालेलं नाही. ठोकून सांगतो. आणि झालं असेल तर मला येऊन दाखवा. 14 वर्ष तुम्ही सांगते ना आम्ही काम केलं, काय केले दाखवा. तुम्ही दाखवलं तर मीही तुमची वाहवा करीन. आणि आता राहिलेले 5 वर्ष आहेत, त्या 5 वर्षात चिपळूणचं मॉडेल तुम्ही सांगितलं. अध्यक्ष साहेब, नगराध्यक्ष साहेबांचा ह्या विषयाशी काही संबंध नाही. स्पष्ट बोलतोय मी, नगराध्यक्ष साहेबांचा ह्या विषयाशी काही संबंध नाही. तर का हा तुमच्या वैयक्तिक पक्षाचा मुद्दा आहे. आणि तुम्ही जे चुकीचं काम ह्याच्या पुढेही कराल तर 100% मी कान टोचण्याचं काम करतच राहणार. हे सगळं बंद करा. आणि आज तुम्ही बघा, घरातला जर एक 5 वर्षाचा मुलगा असेल आणि त्या मुलग्याला जेव्हा आपल्या भिंतीवरची चित्रीकरण करतो तेव्हाही आपण त्याला ओरडतो, तेव्हाही त्याला सांगतो की बाबा हे करू नको, चुकीचं आहे. आणि तुम्ही तर भिंती रंगवत आहे. कुठली पद्धत झाली? हे काय आहे? हे सगळं बंद झालं पाहिजे. विकासात काम कशाला बोलतात? लोकांना रस्ते बांधून देणे, लोकांना. आता हा LPG गॅसचा सगळ्यात मोठा मुद्दा झाला होता. किती नगरसेवकांनी एखाद्या व्यक्तीच्या घरात नेऊन सिलेंडर दिला किंवा त्याला मदत केलं, दाखवून द्या. असं कामं करा ना, ह्याला काम बोलतात. एखाद्या हॉस्पिटलला व्यक्ती गेलं, त्याचं ट्रीटमेंट किती केलं दाखवून द्या. वा आम्ही हो यांचं काम केलं, आम्ही बोलू, वावा करू तुमची. ह्याला वावा नाही करणार. हे जे चुकीचे काम आहेत हे बंद करा. आणि कार्यकर्त्यांना जर चुकीचं घडवत असतील तेही बंद करायला सांगा, ही विनंती. वन विभागाच्या भिंतीवरचा जो प्रकार घडला त्याच्यानंतर कोणाकडे तुम्ही तक्रार केली? आम्ही जेव्हा वन विभागाचा हा जो प्रकार घडला त्याच्यानंतर वन विभागामध्ये पहिले आम्ही गेलो. त्यांनासुद्धा सांगितले की तुमच्या इथं डिफेन्स ऑफ प्रॉपर्टी ह्या रिगार्डिंग गुन्हे दाखल करता येतात. प्रॉपर्टीमध्ये ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल होतो, हेही करा तुम्ही. हे सगळे मालमत्तेचं नुकसान आहे, ह्याची भरपाई कोण करेल हे सांगा. आता ते कलर केलं आहे, म्हणजे ते कमळाचं फुललं होतं ते त्यांनी काढलं आहे, ठीक आहे. आता ते काढल्यानंतर त्याच्यावर कलर केलं. ते कलर जे तुम्ही केलं आहे ते पैसे कुणाचे? ते पक्षाने नाही दिलेत, त्या असलेल्या वन विभागाने दिलेत. आणि वन विभागाचा आलेला पैसा कुणाचा? लोकांचा. पहिली गोष्ट, असलेले शासनाची मालमत्ता हे BJPने स्वतःची समजू नये, ही माझी विनंती. चिपळूणमध्ये अजून असे काही जे नामफलक आहेत त्याच्यावरती सुद्धा अशा पद्धतीने प्रोटोकॉल न पाळता काही नाव आलेली आहे, त्याच्यावरती अवजरू नका. फक्त शिवसेना भाजपला टार्गेट करणार. ह्याच्यामध्ये शिवसेनेचा विषयच नाही, राहिला BJPचा विषय. BJPने जर डिसिप्लिन पाळलं तर आम्हाला त्यांचाही विरोध नाही. बाकीच्यांचं काय करणार आहे? बाकी ठिकाणी पण तसे नामफलक 1001% आमचे जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत हे जे विषय इथं कुठं आढळून येतील 100% त्याचा विरोध करणार आणि त्याचे निषेध तुम्हाला दिसणार. तुम्ही आता LPG गॅसचा मुद्दा उपस्थित केला होता की तुम्ही असं म्हणलं नगरसेवकांनी LPG गॅससाठी काय केलं? तुम्ही काय केलं? तुम्ही पण नगरसेवक. आम्ही माझ्या इथं असलेल्या वॉर्डातल्या लोकांना तुम्ही जाणून विचारा LPG गॅससाठी मी काय केलंय. असलेल्या एजन्सीमध्ये मी दिवस रात्र तिथं बसतोय आणि मी असलेली जी काही समस्या असेल, मग ती टेक्नॉलॉजीची असू दे किंवा बाटल्याची असू दे, मी लोकांना एकमेकांना कसं मदत करायचं या अनुषंगाने केलंय. आणि तुम्ही लोकांना आमच्या जाऊन विचारा, ते सांगतील. त्यावरती समाधान राहणार का? नाही, आमचं पक्षाचं एक काल मीटिंगमध्ये अजेंडा ठरला आहे की जर वन विभागाने कारवाई नाही केली तर 100% आम्ही पोलीस प्रशासनाचा पाठराखण करणार आणि ते जे काही गुन्हे दाखल आहेत ते आम्ही त्यांना करायला लावणार. आणि 1001% त्यांनी नाही केलं तर आम्ही तयारच आहोत. आमच्या पक्षांतर्गत त्यांच्यावरती जे काही कारवाई करता येतील ते करणार. दुसरा, रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिबंधक कारवाई चालू आहे. आता कायदा लागू आहे 144 आणि 144 असून सुद्धा रात्री 12 वाजता ह्यांचे पक्षाचे 20-25 कार्यकर्ते त्या रस्त्यावरती हे करतायत, दंगा करतायत. आणि त्याचे व्हिडिओ लोकांनी पोस्ट केलेत, लोकांनी व्हिडिओ पाठवलेत. त्या असलेल्या संपूर्ण घटनेमध्ये त्यांच्या पक्षाचा गटनेता सुद्धा त्याच्यामध्ये आहे, जो 10 आणि 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांना. आणि तुम्ही असे कृत्य करताय. नवीन नगरसेवक करतात तर समजा देतोय. तुमच्यासारख्या अभ्यासू व्यक्ती जर असा करत असेल तर बघायचं कुणाकडं. आणि त्याचे व्हिडिओ हे बघा इथं आहेत, हे असे त्यांनी हे दिलंय, हे असे व्हिडिओ आहे त्यांचे. म्हणजे ह्याच्यामध्ये गटनेता आहेत असं मला माहिती आहे. ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला काय नेमकं म्हणायचं आहे त्याच्यामध्ये? 100% ह्या सगळ्या प्रकरणात गटनेत्यांनी हे केलेलं जाणून बुजून कृत्य आहे असं दिसण्यात येतंय. हे असलेले त्यांचे जे काही नगरसेवक पक्षामध्ये आहेत त्यांना कमी करण्याच्या मार्गावर आहेत असं दिसतंय. हेच नाही तर हा BJP पक्ष संपवण्याचा ह्यांनी विडा उचललेला आहे हे दिसतंय. आता कसं